श्लोक 12. दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भाससदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. अर्थ, अंतरिक्षात जर सहस्र सूर्यांची प्रभा एकदम प्रगट झाली तर कदाचित ती प्रभा त्या महात्मा श्रीहरीच्या प्रभे समान होईल, असे संजय इथे धृतराष्ट्राला सांगत आहेत. विवरण. मागील श्लोकात संजयाने भगवंताच्या विलक्षण अशा विराट रूपाचे वर्णन केले आहे. त्याचे दिव्य रूप, अवयव, अलंकार आणि या सर्वांचे तेज यांचे वर्णन केल्यानंतर आता त्या भगवंताच्या तेजाचे वर्णन तो राजा धृतराष्ट्राला इथे सांगत आहे. येथे अर्जुनाबरोबरच संजयाला सुद्धा विराट रूपाचे दर्शन होत आहे, कारण महर्षी व्यासांनी त्याला यापूर्वीच दिव्य दृष्टी दिलेली आहे. आणि संजय सांगत आहे की आकाशात एकाच वेळी हजारो सूर्य उदय पावले तर त्यांचा प्रकाश केवढा पडेल याची कल्पना केली तरी तो प्रकाशसुद्धा या विराट रूपाचे प्रकाशापेक्षा कमीच असेल. याचे एक कारण असे लक्षात घेतले पाहिजे की हे सर्व सूर्य तेजस्वी व प्रकाशमान असले तरी त्यांचे ते तेज या परमेश्वरापासूनच त्यांना मिळालेले आहे. म्हणजे तशा अर्थाने जर विचार केला तर हे सर्व सूर्य परप्रकाशी असेच आहेत. आणि 15व्या अध्यायात पुढे भगवंत सांगणार आहेत की यदादित्यगतं तेजो जगत भासयतेखिल. जगाला प्रकाशित करणाऱ्या सूर्याला सुद्धा परमेश्वरापासूनच तेज मिळते. आणि आता इथे गंमत अशी आहे की संजय राजा धृतराष्ट्राला हे सर्व वर्णन सांगत आहे, पण राजा जन्मांध आहे, त्याला प्रकाश व अंधार दोन्ही सारखेच आहे. अर्थात हे वर्णन करण्याचे उत्साहात संजयाच्या ही गोष्ट लक्षात आली नसेल आणि त्याला जे समोर दिसत आहे ते खूपच विलक्षण आहे, ते यापूर्वी त्यांनी कधी पाहिले नाही आणि त्यामुळे तो अतिशय उत्तेजित होऊन हे सर्व वर्णन करीत आहे. इथे आपण थांबूया.